नमस्कार. मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय म्हणताय? मातृदिन म्हणजे मदर्स डे मे महिन्यात साजरा झाला, पण महाराष्ट्रात पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा केला जातो का? त्याची पौराणिक कथा आहे. विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुलं होत होती, मात्र ती लगेच मरणही पावत होती. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. 64 योगिनींनी तिला दर्शन दिलं. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे 8 पुत्र झाले. 64 योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली 7ही मुलं जिवंत झाली. इतकंच नाही तर तिला स्वतःच्या सामर्थ्याची आणि मातृशक्तीची जाणीव पिठोरी अमावस्येला झाली आणि म्हणूनच पिठोरी साजरी केली जाते. ही गोष्ट खरी होती की नाही यापेक्षा त्यामागच्या भावना किती छान आहेत नाही का? म्हणूनच मला मदर्स डे पेक्षा आपला हा मातृदिन अतिशय जवळचा वाटतो. या दिवशी आई तिच्या लेकरांसाठी पिठोरीचं व्रत करते. बरं, आजच्या भाषेतलं सेलिब्रेशन देखील करते, पण ते पारंपरिक पद्धतीने. या दिवशी बेदाणे घातलेली भाताची खीर आणि पुरीचा खास नैवेद्य असतो. पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती केली जाते आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई ते पक्वांना आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते, अतिथी कोण? तेव्हा घरातली मुलं मी मी म्हणत आपलं नाव सांगून नैवेद्य हातातून घेतात, आईला नमस्कार करतात. यातून आईचं आपल्या मुलांप्रती असलेलं निखळ प्रेम म्हणजे पिठोरी ही त्या ठिकाणी दिसते. छान आहे की नाही आजचा हा पिठोरी अमावस्येचा मातृदिन? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.